तर आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. परमेश्वरच्या दयाळू बाबा संत दिवसाबद्दल आभार मानतो. महान परमेश्वर तुझ्या आशीर्वादात सर्व आशीर्वाद देतो. आलेल्या आणि किती प्रभू आशीर्वाद देतो. पवित्र जीवन जगण्यासाठी सर्वांना प्रेरणा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. हालेलुया. आपण नीती सूत्रामध्ये शर्मोनाचा हा 19 अध्याय आपण 1 पासून त्याच्या सुरुवात करणार आहे की शर्मोन राजाने सर्व काही मिळवलं. मग त्याला समजलं आणि उपदेशक त्याचंच आहे की ते सगळं काही व्यर्थ आहे. या जगात सगळं मिळवतो बरोबर, पण ते सगळं म्हणजे आपल्या जीवनात काय अनुभव मध्ये 16 ते 26 वचनमध्ये ते दिलंय. आपल्याला जीवनात जगात सगळं मिळवलं आपण गमवलं काय लाभ. तर आपण वाचन वाचूया. आता कधी कधी आपले शब्द एकमेका विरोध असतात बरोबर, पण सात्विक माणूस आहे, सत्याने जीवन जगणार, रोजची भाकर खाणारा गरीब व्यक्ती तो खूप महत्वाचा आहे असं वचन आपल्याला शिकवते. आता हा मनुष्य बघा उताळीने धावतो इकडे आणि पळत रस्ता चुकला, कारण तो त्या परिस्थिती त्याच विचारात तो चाललेला आहे आणि तो विचार करते. तो पण बघतो अरे मी इकडे कुठे आला, रस्ता चुकलेला आहे. म्हणून उताळीने धावू नका. तसं देवामध्ये येताना ना शांती नम्रताने यावं. एक दिवस माझा मित्र होता, तो बाहेर देशात होता. तर मी त्याला विचारलं मी धावत कशाला झाला भक्ती करायला. तर तो काय बोलला हे जाणं योग्य नाही. भक्ती अशी चीज आहे की शांत डोक्याने देवाच्या घरात जायचं आणि हे शांत डोक्याने देवाच्या घरात धावत नाही, हे जगामध्ये धावतात. अगदी देवाकडे येताना शांत डोकं पाहिजे, पाप खाली केलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, देवाच्या पुढे जाऊन आपलं नम्रता म्हणून व्यक्त केलं पाहिजे. तेव्हा हे वचन आहे ना ही शरीराच्या आरपार पचन शक्ती प्रवास करते. एक घास आहे, एक वचन म्हणजे आध्यात्मिक भोजनाचा एक घास आहे आणि हा घास जो आहे ना शरीरामध्ये जेव्हा जातो तेव्हा इकडे 4 बारा ही हाडबिडं आहेत ती मजबूती करतो. अग्नी हाडाला शरीराला कुठल्या अवयवाला ती क्लिअर करून सोडते. माणसाची मूर्खता त्याला मार्ग भ्रष्ट का करते. आता माणूस आहे ना ते माणसाची मूर्खताच माणसाला सतावते, दुसऱ्याला पण सतावते. आपला जो स्वभाव बोलतात ना आपण चुकीचे विचार करतात, चुकीच्या प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर तयार करतात, म्हणजे माणसावर तयार करतात आणि निदान एकाचे 2 2चे 4 करतात. तर त्यावेळेला तो सांगतो आपली मूर्खता आपल्याला ठोकर देत असते. आपलं मन कसं लागलं. पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5:7 मध्ये सर्व चिंता तू परमेश्वरावर सोड. तुला काय पाहिजे ना मध्ये 6 येतेस काय पाहिजे पहिले राज्य नीती होत. आता जर तुम्ही परमेश्वरावर संपूर्ण आपलं जीवन समर्पित केलेलं आहे तर तुमचं जीवन एक आनंदी व एक शांतीत भरलेलं आहे. बायबल मधल्या त्या पवित्र शास्त्रामधल्या मध्ये 6 ते 25 ते 34 वचनापर्यंत एकदम माणसाला एक उत्साहित मार्गदर्शन केलेलं आहे. ही जर तुम्हाला ना मला जर समज असली ना तर आपण पण या पक्षापेक्षा श्रेष्ठ आहे, पण पक्षासारखं नाही बनवू शकले आपण बरोबर. पक्षापेक्षा खाली बनले, कारण पक्षी काय करतो पहिला सकाळी उठल्यावर परमेश्वरला धन्यवाद देतो बरोबर.
आम्ही सकाळी उठल्यावर पहिला खाण्यापिण्याचा विचार करतो. नाही, पहिला उठला का चहा पाहिजे. नाही, स्वभाव गोड नाही म्हणतात. माणूस गोड होण्यासाठी गोड वस्तू देते की तू नाही. स्वभाव गोड होण्यासाठी सकाळचं पहिले फिरायचं पिलं, एक ग्लास बापरे तोंड वाकले जाईल. कारण कडू वस्तू कोणाला आवडत नाही. म्हणून देवाचं वचन आपल्याला काही मुद्द्यावर शिकलेलं आहे, किंवा शिक्षण दिलेलं आहे. मुद्द्यावर काही शिक्षण दिलेलं आहे. आता पक्षी जे आहे ते सकाळी पहिले धन्यवाद देतात. तसं स्वतंत्रमध्ये 127 वचन 2. ज्या वेळेला परमेश्वर तुम्हाला काय देतो ना ते खरोखर देतो, पण तुमची वेळ नाही ना, तुमची इच्छा तुम्ही तयार करतो कधीच मिळत नाही. कारण या पवित्र शास्त्रामध्ये अशा काही उदाहरणं किंवा शिक्षण, काही नियम, काही वेदी असे ठेवलेले आहेत. या जागतिक गोष्टी देवाला आवडतात. आत्मिक आणि सामर्थ्य आणि क्षमाशील आणि प्रीती या गोष्टी देवाला आवडतात. या शास्त्रात ही शास्त्र पवित्र आहे आणि पवित्र शास्त्र नेहमी माणसाला पवित्र बनवण्याचा प्रयत्न करतात. इर्मिया 2:22 मध्ये बघा, आज आपले कपडे धुतात बरोबर ना, स्वच्छ करतात, इस्त्री करतात, अनाथ घालतात. वा काय कपडे खुश नाही, कपड्याचे डिमांड करतात. तसं आत्म्याचं एक स्वच्छता करतात. म्हणून इर्मिया 2:22 मध्ये सांगते, मी फारसं तर साबण लावलं खाराने धुतलं, माझा डाग तसंच आहे. डाग म्हणजे तुमचा स्वभाव. हा स्वभाव जर तुमचा बदललेला नसेल तर त्या खाऱ्याने धुतलेला कशाला तो डाग आहे तसाच आहे. कारण तुमचा स्वभाव, आपला स्वभाव जर व्यक्ती चांगली असं म्हटलं ना तर तुमचं ते पाप म्हणजे डाग धुवून गेलेलं. पण आम्ही डाग धुत नाही, आमची पाप खाली करायला तयार नाही. कधी कधी लोकांना सांगतात मी मदत पण त्यांना क्षमा नाही करणार. हा क्षमेचं वरदान नाहीये, क्षमा करण्याचं वरदान आहे. रोमकर 6:23 मध्ये पापांचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन व मध्ये 6:14 जर तू आपल्या प्रधाना क्षमा केली नाही तर देव बोलतो तुला पण मी क्षमा करणार. तू बोलता ना मी मरेल क्षमा करणार नाही, पण तसं सांगतो मी पण तुला क्षमा करणार. मुद्दे कसे लिहिलेले त्याच्यात. म्हणून या नीतीसूत्रामध्ये म्हणजे नीतीचे वचन माणसाला दिलेले आहे. नीती जीवन कसं जगावं याचं सूत्र म्हणजे पवित्रता हे शब्द यामध्ये आहे. बघा, संपत्ती मित्र जोडते, गरीबाला मित्र सोडतात. पैसा असला हे सगळे तुमच्या जोडीला नातेवाईक काय ना काय काय बापरे. गरीब असला तरी एक पण मित्र त्याच्या संगतीला सहवास. एकच असा मित्र होता योहान मध्ये 15:12. खरा मित्र एकच आहे, तो म्हणजे तो आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन. आता वचन काय सांगते बघा, खोटी साक्ष देणार बरोबर चुकतात. आपण खोटं बोलतात नाही ना, थोडंच ना मी बघितलं नाही बघितलं तरी सांगतो मी कशाला. येशूने शिकवलेलं आहे प्रेम करा, वैऱ्यावर प्रेम करा, दया करा. दयेचे अनुभव लोकांमध्ये आत्मपोषण करण्याची शक्ती जोडा. कारण तुम्हाला स्वभाव देवाने दिलेला आहे, तो स्वभाव दुसऱ्यांना देता आला पाहिजे. म्हणून 15:12 मध्ये गेले, जसं मी तुम्हाला प्रीती केली तसा येशूला तर एवढं शेळ गेलं, शळून सुद्धा कसा सहनशील बनला. माणूस बघा, ज्या व्यक्तीचं जीवन
तुमच्या जीवनामध्ये सतावाचे दिवस जर असतील तर तुम्हाला सतावणार जगभर नाही, जास्त वेळ नाही. मग जेव्हा तुम्ही एकदा त्यात मजबूत झाले, सहन करून 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 का तुम्ही जिंदगीमध्ये जिंकल्यासारखेच, मग तुम्हाला कसली चिंता नाही. माणसाला सन्मान आणि किंमत किती जाते आणि एक दिवस जरा काही ओरडलं जाते, त्या दिवसापासून त्याचं जीवनच संपून जाते, कुटुंब तिथेच तुटते. तर नीतीच्या शिक्षणाचा जो अनुभव आहे तो आपल्याला घेता आला पाहिजे. आता तुम्ही विचार कर, दानशूर लोक जेव्हा असतात त्याला भरपूर मित्र जोडतात. आता मी दानशूर आहे म्हणून मला बरेचसे मित्र सन्मान किंमत देतात की हे काम तू मस्त करतो. ओके, मी लोकांना का सांगतो माहितीये, हे दान धर्म का पाठवतो की जेव्हा तुम्हाला तिकडे जायचं आहे तर देव तुम्हाला विचारेल, तुम्ही तुमच्या मुलाबाळासाठी, तुमच्यासाठी, खाण्यासाठी, मित्रांसाठी केलं, पण जे गरीब व्यक्ती पडलेला आहे त्याला जर तुम्ही काय दिलं नाही तर त्याचा आत्मा तो अस्वस्थ असतो. लोक 16 ते 19 पासून लाजराविषयीच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. एकदम सुंदर जागा आहे, जीवाला वाटते काय आणि आपलं आहे काय, आपलं आहे काय. जेवढा आम्ही गरीब आणि गरजवंतांसाठी जो पैसा यूज करतो, खर्च करतो, त्याला कधी आजार नाही, कारण त्याच्या बाजूने देव कार्य करतो. 41 अध्याय जर वाचलं तर तुम्हाला कळेल, त्याच्या तुमचे अंथरूण सुद्धा बदलते, एवढं त्याच्यामध्ये ताकद आहे. म्हणून ही जी नीतीसूत्रामध्ये काही गोष्टी अशा लिहिल्या, मी तुम्हाला डेली सांगतो, हे नीतीसूत्र आणि स्तोत्रसंहिता या अध्यायात जे आहेत, ते अध्याय जे आहेत ना, ते पूर्ण तुम्ही जर वाचत राहायला लागलं तुम्हाला खूप फायदा. आणि 176 जाईल 119 अध्यायावर. जो वाचेल तेवढं चव लागेल त्याला, एवढं टेस्ट आहे. पण ते वाचायला कंटाळा येते, कारण आतमध्ये नुसताही भरलेला आहे. जो मनुष्य बायबल उठल्यावर वाचतो, झोपताना वाचतो आणि स्वतःचे 4:4 प्रमाणे रात्री झोपताना मनचिंतन करतो, त्याचं जीवन आनंदी व शांतीत भरलेलं आहे. म्हणून स्वतःचे 132 अध्यायामध्ये वचनाद्वारे सांगतो की मी अंधुराला पडला तरी डोळा लावायला पाहिजे. काही शिक्षण महत्व आहे आणि हे शिक्षण जेव्हा आमच्या शरीरामध्ये प्रवास करते तेव्हा आमच्यामध्ये शांती निर्माण होते. दरिद्र्याचे सर्व भाऊ त्याचा द्वेष करतात, मग त्याचे मित्र त्याला सोडून जातात. यात नवलते काय, त्याने आपल्याशी बोलावे म्हणून तो त्याच्या मागून जातो. हा शिक्षणाबाबतीतचा अनुभव, मार्गदर्शक, शिक्षण मी नेहमी लोकांना सांगतो, तुझं इकडे आहे ना शरीरासाठी. माणूस जन्माला आला 3 ते 3.5 किलोचा, बरोबर, मेल्यानंतर त्याची राख 3 ते 3.5 किलो किंवा माती 3 ते 3.5 किलो. देव तेव्हा सांगतो, कुठवर राहिलो रे, तुझं एवढं वजन का झालं रे, हे तू पाप केलं म्हणून तुझं 100च्या वर वजन वाढलं, कारण तुझी एवढी पाप आहे. प्रभू येशू मध्ये पाप नव्हतं म्हणून तो पाण्यावर चालत होता. कशावर? हलका होता, आज्ञेवर चाललेला तो. शरीर आहे 22-23 मध्ये हे पवित्र आत्मा देहाने या पृथ्वीत मनुष्य जीवनात जगतो ना आणि जन्म घेतो ना, ते 3 प्रकारचा जन्म घेतो. जरी तिकडे 4 अध्याय वाचलं ना तर तुम्हाला त्याच्यात एकदम मस्तपैकी शिकायला मिळणार आहे. त्याच्यात कारण एक देहाचा आहे, एक आत्म्याचा आहे आणि एक शब्दाचा आहे, वचनाचा. अब्राम वचनाच्या द्वारे इसाकाला परमेश्वरी जन्म दिलेला
आणि इस्माईलचा जो जन्म आहे तो देहाच्या द्वारे झालेला होता आणि येशू ख्रिस्ताचा जन्म आहे तो पवित्र आत्मेच्या द्वारे झालेला होता. म्हणून आपला आत्मा जो आहे तो तेही गोष्टीमधूनच आलेला आहे. पवित्र आत्मा नाही ना वचनाचा नाही. आता ती मुलगी झाली तिला वचनाद्वारे झाली, बरोबर. इथे जी मुलं झाली त्याला वचनाद्वारेच देवाने दिलं की तुला मुलगा होणार, तुला मुलगी होणार आहे. ती वचनाद्वारे होणार. ही परंपरा आहेच. आज किती आहे, तिथे बसले पुष्पा, तिला 2 मुलं आहेत. डॉक्टर सांगते बाकी आहे, जाणार नाही. आज ती उड्या मारतात इकडे तिकडे, आले का पहिले प्रेझ लॉर्ड करतात. डॉक्टरचा स्वभाव होता त्यांनी मान्य केला, पण त्याचा स्वभाव आला काय, बरोबर. लंडनला 2 मुलं होती. एका मुलाच्या वाल खराब झालाय आणि एक सांगते छोटा आहे. इकडेच त्या दरवाजाच्या बाजूला ती बाकीचे म्हणजे त्या पोराची आई आली आणि मला सांगते ती सांगते असं डॉक्टरने सांगितलंय काढायला लागेल, एकाला असं झालंय तसं झालंय. बरं काय झाले ना ते दिले, देवाने दिले, त्यांनी नाही दिलं. पूर्व प्रभूच्या नावाने प्रार्थना केली. जेव्हा ती डॉक्टरकडे जाते तेव्हा प्रार्थना केली तेव्हा सांगते एक बाळा छोटा आहे, एकाला हार्टचा प्रॉब्लेम आहे, हे काढायला लागेल, ते कधी सांगते हे काढायला लागेल, ते कधी सांगते हे काढायला लागेल. हे चाललंय काय, बरं घाबरू नका, त्यांना सांग जे होते ना ते होते, नंतर बघू, पण सध्या वाढू दे. आणि देवाने सुंदर 2 मुलं झाली आणि इकडे साक्षी पण दिली. तर बघा या काही घटना आहेत. तुम्हाला डॉक्टर सल्ला देतो त्याचं कर्तव्य आहे, पण यात एक सल्ला आहे देवाचा, तो पण सल्ला घ्या. कारण सुंदरसे 127 वचन 3 मध्ये दिले. संतती परमेश्वराने दिलेलं घर. या प्रार्थनामध्ये किती मुलं झाले असे, पण काही लोक विसरून गेले, काही लोक त्यापर्यंत आहे. तो इमानेल आला ना, मला सांगते आम्हाला ना किती पाहिजे, बरं जा भीतीच देव देईल ना. काल आपण प्रार्थना केली भीतीसाठी. म्हणजे प्रश्न कसे शब्दाला सन्मान. तो परमेश्वर दयाळू आहे, तो देणारा परमेश्वर आहे. त्याने निर्माण केलं, त्याच्याकडे मागितलं तर मिळते, पण अयोग्य प्रकारे नाही मागायचं. तुमच्याच्या माग अशासाठी की आम्ही देवाच्या गौरवासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण मत्ते 5:16 मध्ये तसं वचन दिले, तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराची गौरव. चमत्कार नाही नुसते पाहिजे, तर चमत्कार पाडल्यानंतर चमत्काराच्या बरोबरच चालायचं आहे. ज्या कठीण परिस्थिती तुम्ही प्रवास करता तिथेच पवित्र आत्मा कार्य करत असते. पण ज्या कठीण परिस्थितीमधून कमजोर होतो तेव्हा एक दुष्ट आत्मा मनुष्यामध्ये प्रवास करते. पवित्र आत्मा महत्वाचा. किती साक्ष आहे. ती आता मुलगी आली ना माहिती नाही, सकाळी फोन केला, हॅपी बर्थडे केली. ती मुलगी त्याचा मला आता फोन आलेला, तिला फोन केला तेव्हा ती सांगत होती ती मुलगी शाळेत नाही जाणार, बदल बाबाच्या बर्थडेला जाणार. तर बरं देवाची इच्छा आहे का. तेव्हा त्या मुलीची आई होती तेव्हा ती सांगते की आम्हाला बाळाची देणगी पुस्तक वाच, हे जीवनाचा तुला अर्थ समजेल. तिने जीवनाचं पुस्तक वाचलं ना. सुंदर देवाची मुलगी दिली देवाने. शब्दामध्ये ताकद आहे. जेव्हा एक शब्द देव आहे त्याला द्यायचा आहे संतती. बऱ्याचशा बायांना वाटते की आम्हाला त्या बाळांची देणगी नाही, ते तुम्हाला देणारा देव आहे, पण तो कसा देणार आहे माहिती का. कसा देणार आहे, त्यांनी सुद्धा बाळांनी देवाचं कार्य करावं. की तुम्ही मध्ये 7:33 पहिलं राज्य नीतिमत्व जास्त प्रार्थनेमध्ये देवाबरोबरच तुमचं कनेक्शन झालं पाहिजे आणि त्यानंतर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये. इथे माया आहेत, एक पेन्सिल आहे, दुसरी तिची नाव सुप्रिया, बरोबर. ह्या केंद्राचं काम चालू होतं, बरोबर ना. आणि दगड घेतला आणि ती डोक्यावर ठेवण्यात आलं, जा देव लावून. देवाने त्यांना 2 मुलं.
आणि तिच्या डोक्यावर एक फूल ठेवलं, जा तुला मुलगी होते, 2 मुली झाली. नंतर ती रिट्रीटला आल्यानंतर बरोबर सांगते मला मुलगा असतात, तो पण मुलगा. बघा, आहे जिवंत साक्ष आहे की नाही? तो द्यायला आलाय, फक्त आम्हीच घ्यायला नाही. आमच्या हात कसे माहितीये का? असे ये क्षमाचे हात आहे, क्षमा. रात्रीचं घड्याळ ते दुपारचे 12 वाजता घड्याळ सुद्धा देवाकडे क्षमा मागतो. मी कदाचित तुम्हाला चुकीचा टाइम दिला असेल, मला क्षमा. लोकांना द्यायला आलाय. तो देणारा परमेश्वर आहे, घेणारा नाही. जो मनुष्य देवामध्ये चालतो, वचनात चालतो, आज्ञात चालतो, शिक्षणात चालतो, नियमात चालतो, एवढं शिकायचं. स्वतःशील 127 अध्याय वचन 3. संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे. लोक विश्वासघाती बनले, पण तो विश्वास कधी देवाला सोडू नका. जर आम्ही सोडलं तर आम्हाला असं सोडायला लागते, दुःखात ना आपलं आणि समस्यात आणि टेन्शन. कोणत्याच माणसाला परमेश्वर कधी रस्त्यात टाकत नाही. आपला अहंकार, आपला घमेंड योस माणसाला रस्त्यात टाकते. हे देखील सूत्र 19 अध्यायाचं तुम्ही वाचत राहिलं, तुम्हाला अनुभवी शिक्षण देऊ देणार आहे. बघा, जो ज्ञान संपादन करतो, कसे ते जो ज्ञान संपादन करतो तो आपल्या जीवावर आपण वचनाच्या द्वारे, शिक्षणाच्या द्वारे, नियमाच्या द्वारे, मार्गाच्या द्वारे, कार्याच्या द्वारे देवाशीच फक्त आपलं नातं जोडलं. ज्ञान पहिलं घ्या. तुला ज्ञान दिले ना, मग तू काय घ्यायचं? लोकांची निंदा करणाऱ्या, नफरत करणारा, द्वेष करणारा, हेवा करणाऱ्या या गोष्टीकडे ज्ञान घ्यायचं. जे तुला देवाने दिलेलं आहे, प्रेम, दया, शांती, एकमेकावर प्रीती करण्यासाठी हे ज्ञान घेणं गरजेचं आहे. कोणतं ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे? आपली कर्म आपल्यालाच भोगायचे. म्हणजे 12:36 आपल्या कर्माचं फळ आपल्याला भोगायचं. देव दयाळू आहे. रात्री ती मुलगी छोटी बिचारी अशी पडली, त्या डोळ्याला काय त्रास झालाय, तिच्या डोळ्यात रक्त पण नाही. देवा बरं काय या बाळाला तू सबब केलं बरं. मी आता हात देत होतो, ते मला हात नाही देत. तिची पण भविष्यवाणी झाली का? मुलगीच आहे, त्या मुलगी झालेली. ती परमेश्वराने दिलेले कर्म आहे, ते आपली इच्छा नाही, ती परमेश्वराने दिलेली इच्छा. ती इच्छा आपल्याला करायची आहे. आपल्या इच्छेने काहीच होत नाही. भविष्यवक्ता मी नाही, भविष्यवक्ता तो आहे, शब्द देव आहे. तो शब्द आपल्याला दिलाय त्याने, तो बोलला तर तुम्ही आत्मपरिचय केला, आत्मसात केला, तर तो शब्दातच तुमच्यामध्ये पावर, कधी विश्वास पडणार नाही. असे शब्द आहे देवाचे. म्हणून देवाने सरळ सांगितले, शाप कोणाला देवाला, आशीर्वाद. प्रत्येक शब्दात तुम्हाला पवित्र आत्मा मिळवणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा मिळालेला आहे, तो पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देईल, शांती देईल, आनंद देईल, अभिषेक देईल. सगळ्यांना परमेश्वर द्यायला आहे, सगळ्यांना. परंतु शैतान असा आहे, तो कुठे ना कुठे कोणाचं तरी रूप पकडून तुमच्यामध्ये असा येईल की तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न. मी सगळ्यांना एकच शिकवतो, तुम्ही देवाचा हात कधी सोडू नका. पेत्राचा पाण्यावरचा एक तारा तुम्ही बघितला असेल. पेत्राने पण सांगितलं, तुम्ही सांगाल ते मी पाण्यावर चालतो, पण त्यांनी वारा बघितला, तो बोलला. देवाच्या शब्दावर ताकद होती ना, ताकदीवर चालत. मी एक गोष्टी शिकवत आहे, मार्क 4:35. प्रभू येशूने एका सेवेसाठी जाण्यासाठी तिकडे एक वचनाद्वारे असं शिकवलं आपल्या शिष्यांना, या पलीकडे जायचं. हा तो निघाला. अचानक वादळ सुरू झालं. हे जगाच्या गोष्टी घेऊन बसले, तो जाऊन मस्त झोपला. वादळात कोण झोपेल का? मस्त झोपला.
तर शिष्य आले आणि सांगतात, प्रभूजी आम्ही बुडालो. काय सांगते? आम्ही बुडालो. अरे अल्पविश्वासी. मग तेव्हा काय सांगतात माहितीये का? अरे वारा आणि समुद्र याचं ऐकतात. मग तुम्ही काय ऐकतात? मला सांगितलं नाही या पलीकडे जायचंय म्हणजे ही कार्याला. जेव्हा मी एक दिवस इथून निघाला बोईसर एरियात जायला, एवढं वादळ सुटलं, बापरे बापरे, झाड वगैरे सगळं. पण मी सांगितलं नाही, मी निघालाय ना, कारण मला सवय आहे. आता माझ्याकडे 4 व्हीलर. त्यावेळेला माझ्याकडे MAT गाडी. या कार्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये पाण्या भिण्यातून काढून गेलं. एका बाजूला झाडं पडायची, एका बाजूला विजा यायच्या, पाऊस एवढा, वारा एवढा, पण मी कार्य कधी सोडलं नाही. तेव्हा बसायला त्या अंकलचा जावाय एक दिवस आपल्या इकडे आलेला, त्यांच्याकडे नातेवाईक गेलो. तो 4 व्हीलर मध्ये आला आणि मला सांगते, तुम्ही या गाडीवर एवढ्या लांबून न चुकता इकडे प्रार्थनेला येतात, कसे येतात? आम्हाला नुसतं दादा दादा आणि इकडे येता येता नको नको झालं, आणि तुम्ही न चुकता येता. तर बरं मी डोकी आहे. आता तर काही नाहीये, तर 0 मध्ये आलं. तर पहिलं त्यामध्ये माझ्याकडे M50 गाडी होती. नंतर MAT आली. पाण्या भिण्यातून काढत गेले, सायलेन्सर खोलायचं, कार्पेटर खोलायचं, आणि ज्या दिवशी प्रार्थना जाईल त्याच दिवशी वारा पाणी येणं 100% बुधवारीच असेल. एक दिवस मी इकडे प्रवचन देत होता आणि मी सगळं आपल्या जोडी होता. तर तो आला, त्याला सांगितलं, अरे वादळ येणार आहे. ते काम इकडे सगळं प्लॅस्टिक होतं बांधलेलं. पवित्र आत्म्याचा स्पर्श असा झाला, ते काढता 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 नाही, एवढा वारा नाही, ते असं पूर्ण ठेवलेलं होतं, दिलं. तेव्हा सांगलं, समुद्रात होते त्या सर्वश्रेय वारावरून नाही. आणि खरोखर परमेश्वर तो वारा वरून नेला. मग इकडे विचारलं, ते सांगते आम्हाला माहितच नाही, तो वारा आला, तो वरून नेला. तो स्वतः देव आपल्या परिस्थितीमध्ये शक्ती देण्यासाठी आला. अरे आपला बाप आपली एवढी काळजी घेते, ते ज्याने त्याने बनवलंय आपल्याला, तर आपली काळजी नाही घेणार. सुदर्शन 135 7 वचन दिले त्याने, आकाशातून वारे सोडले. हे जे काय बनवले बघा, अग्नी, पाणी आणि वारा, या 3 गोष्टी त्याच्या आहेत. आणि या 3 देवाचा आत्मा आहे. समजलं? योहान 7:37-38 वचनामध्ये शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतात. जो परमेश्वर, जो अभिषेक आहे, जो आशीर्वाद आहे, जो अद्भुत आहे, तो परमेश्वर माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण द्यायला देव आहे, देणारा नाही. अरे एखाद्या दगडाची मूर्ती ठेवतो ना आपण, त्याला सांगतो देवा मला हे दे, मला ते दे, त्यावर तुमची श्रद्धा विश्वास आहे, तरी तुम्हाला मिळते. पण ते कामाचं नसतं. ते टिकणारं धन नाही. सार्वत्रिक टिकणारं एकच धन आहे. जेव्हा योहानमध्ये 17:3 मध्ये दिले, सार्वत्रिक जीवन एकच आहे, जो एकच देव, जो प्रभू येशू ख्रिस्त, यांना तुम्ही ओळखा. जेव्हा तुमची ओळख देवाशी होईल, तेव्हा तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचा स्पर्श नाही तर नाही. बघा, आता जो खोटं बोलतो तेव्हा 44 तो लबाड नाही. त्याने काय सांगितलं, खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा चुकणार नाही. मग तुम्ही विचार करा, तो बोलतो टाळी देऊन सांगतो, सत्याचा मार्ग प्रभू येशू आहे. खरंच बोला. 14:6 वचन दिले, मार्ग, सत्य, जीवन 20. मध्ये 10-20 बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्यामध्ये बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या ठाई पवित्र आत्मा हाच तो बोलणार आहे. आज पवित्र आत्मा, योहान 14:26, पवित्र आत्मा सर्व गोष्टीचं तुम्हाला शिक्षण.
शिक्षण मेन आहे पवित्र आत्मा. हा आत्मा तुम्हाला जोडायचा आहे आणि या आत्म्याद्वारे तुमचं जीवन आनंदीने मजबूत करायचं. जर पवित्र आत्मा नसेल तर आपलं भविष्य शून्य आकारामध्ये कार्य करायला लागेल. पवित्र आत्मा मेन माणसाला मदत देणार आहे. आपण प्रभूच्या पासून थोडं पण दूर करायचं. 23-23 पासून तिथे फार मुश्किल येतात, समस्या येतात, संकट येतात, आपत्ती येतात, निराशा येतात आणि ह्यामुळे आपलं शरीर कमजोर पडत जातं. आता आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात आम्हाला प्रत्येकानं सहाय्य केलं. सर्व मामाच्या पदाची प्रत्येकानं क्षमा. सर्व बंधू कामगार सरपंच चालू देतो. प्रभूचा आशीर्वाद आलेल्या अनेक व्यक्तीला प्रभूचा वर्ष पवित्र आत्म्याचा वर्ष आणि प्रभूची इच्छा प्रमाणे जीवन जगता विशेष प्रार्थना करूया. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.